आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अमोलला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. अमोलचं मन लागावं यासाठी बापू म्हणतात की अमोल तू स्कूलला जा. त्यावेळेस अमोलही हो बोलतो. त्यानंतर रुपाली त्याला तयार करण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. त्याला ती तयार करत असते. तर इकडे अर्जुन आणि चिंचुके आप्पीला शोधण्यासाठी एका गावामध्ये गेलेले असतात. ते तिकडे प्रत्येक जणाला आप्पीचा फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात की यांना कुठे तुम्ही पाहिलं आहे का, हे कधी तुम्हाला कुठे दिसले आहे का, असं ते विचारत असतात. परंतु कोणीही म्हणत नाही की आम्हाला दिसली आहे. दोघेही शोधत असतात. तर इकडे रुपालीने अमोलला तयार केलेलं असतं आणि ते बाहेर गेलेले असते. अमोल रूममध्ये एकटाच असतो. त्यावेळेस त्याला तिथे त्याची माली असा भास झालेला असतो. आप्पीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला विचारलेलं असतं की अमोल कसा अभ्यास सुरू आहे तुझा. त्यावेळेस तो म्हणतो की खूप छान सुरू आहे आणि मी काल ना तुझ्यावरती एक निबंधसुद्धा लिहिले. हो मी दाखवतो. आणि तो दाखवण्यासाठी वही आणायला जातो. त्यावेळेस मागे फिरून पाहतो तर खुर्चीवरती आप्पी नसते. त्यावेळेस आप्पी नाही हे पाहून त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तो म्हणून रडायला लागलेला असतो. अमोलचा आवाज ऐकून रुपाली धावत पळत त्याच्या रूममध्ये येते. त्याला विचारते. त्यावेळेस तो म्हणतो की मला इथे दिसली होती. तिने माझ्या डोक्यावरून हातसुद्धा फिरवली होता मोठे त्यावेळेस रुपाली म्हणते की अरे नाही तुला भास झाला असेल. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मोठी खरंच आली होती. ती माझ्याशी बोललीसुद्धा होती असं तो म्हणत असतो. तो काही ऐकायलाच तयार नसतो. त्यानंतर रुपाली कसं बसं त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ती बाहेर जाऊन सर्वांना म्हणते की अमोलला अपर्णाचा भास होतोय. त्यावेळेस मोना म्हणते की बापरे हे तर खूपच भयंकर आहे. त्यावेळेस सगळेजण खूप पॅनिक झालेले असतात आणि त्यानंतर म्हणतात की नाही आता आपल्याला अमोलला काहीही झालं तरी त्याला शाळेत पाठवावं लागेल, नाहीतर त्याला सतत अपर्णाची आठवण येईल आणि त्याला सतत भास होत राहतील. तर इकडे अर्जुन सर्वांना फोटो दाखवत असतो आणि सांगत असतो की यांना कुठे तुम्ही पाहिले का विचारत असतो. त्यावेळेस एक आजी येतात आणि आजी म्हणतात की बघू तो फोटो. त्यावेळेस ती म्हणते की अरे या तर अपर्णा मॅडम कलेक्टर आहेत ह्या. मग अर्जुन म्हणतो की हो माझी बायको आहे ती. आणि ती म्हणते की अरे हिच्यामुळे तर ह्या पोरीमुळे तर मला दिसायला लागलं. तिनं तर ज्यांना दिसत नाही त्यांची ऑपरेशन करून घेतली होती असं ती म्हणत असते. आणि त्यावेळेस अर्जुनला मात्र खूपच आप्पीचा अभिमान वाटायला लागतो आणि तो चिंचुकेला म्हणत असतो की एका जरी माणसाने असं नाव घेतलं ना त्यावेळेस वाटतं की आपण खरंच माणूस म्हणून जिंकलो आहोत आणि आप्पीने अशी खूप कामं केलेली आहेत. तर ती आजी म्हणत असते की काही नाही, ती जिथे पण असेल ना तिथे ती सुखीच असेल, ती सुखरूप असेल आणि नक्कीच तुम्हाला ती मिळेल असं ती म्हणत असते. तर इकडे अमोल मात्र आप्पी आली होती आणि ती कुठे गेली असा तो विचार करत असतो. त्यानंतर त्याला वाटतं की जो तिने ड्रेस घातला होता तो आहे का म्हणून तो कपाटामध्ये शोधत असतो. त्यावेळेस त्याला तो ड्रेस दिसतो आणि तो त्याच्याकडे पाहतच असतो. तर तो अजून रूममधून खाला नाही म्हणून तिकडे बापू येतात आणि बापू त्याला विचारतात की अरे अजून का आवरलं नाही आहेस तू, चल ना. तर बापू नाही, तो आप्पीचा ड्रेस घेऊन बसलेला दिसतो आणि बापू म्हणतात की बाळा तुझी नक्की येईल, तुझा विश्वास आहे ना, तुझा बाबा तिला नक्की घेऊन येईल. तर इकडे अर्जुन आणि चिंचुके आप्पीचा शोध सुरूच ठेवलेला असतो.
तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस आप्पीचा फोटो पाहून घाबरलेला असतो आणि हे अर्जुन पाहतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय झालं, का घाबरलाय तू, नेमकं तुला काय माहिती आहे का? त्यावेळेस तो काहीच बोलत नाही, तो फक्त घाबरलेला असतो. चिंचुके म्हणतो जे पण काही माहिती असेल ती सांग, नाहीतर परत आम्ही तुला सोडणार नाही. तरीही तो म्हणतो की मला काहीच माहिती नाही आणि तो तिथून निघून जातो. तर इकडे बापू अमोलने लिहिलेला निबंध पाहत असतात आणि त्यांचे हे डोळे पाणवलेले असतात. तर त्यानंतर अमोल म्हणतो की बापू, माझी माँ कधी येईल नक्की परत सांगा ना, टी व्हीतील लोक तर काहीही बोलतात आहे. मग बापू म्हणतात की असं काहीही होणार नाही, तुझा बा नक्की तुझ्या माला घेऊन येईल आणि तोपर्यंत तू आता स्कूलला जा, नाहीतर तू जर नाही गेला तर आप्पी मग आपल्याला रागवेल. मग त्यानंतर तो स्कूलला जातो आणि स्कूलमध्ये बसलेला असतो. शाळेतील मॅडम येतात आणि म्हणतात की कसे आहात बाळांनो, असं ते बोलायला लागतात. त्यावेळेस त्या मॅडममध्येही त्याला आप्पी दिसते आणि तो एकदम मोठ्याने ओरडतो की मा. त्यावेळेस मॅडमलाही कळत नाही की हा नेमका असा का ओरडतोय. त्यानंतर तो भानावर येतो आणि त्याला खूपच नाराज झालेला असतो. तर आता अमोलला सारखे सारखे आप्पीचे भास होऊ लागलेले आहेत असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब